नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक शिवभक्तासाठी महाशिवरात्री अत्यंत श्रेष्ठ आहे, कारण ही शिवरात्री देवादिदेव महादेवांसोबत जोडण्याची रात्र आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावन पवित्र शिवरात्रीला आपल्याला कोणकोणत्या प्रहरामध्ये पूजा करणे योग्य आहे, महाशिवरात्रीचे व्रत आपल्याला कसे प्रारंभ करायचा आहे, महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये 4 प्रहार पूजेचे विधान काय राहील आणि आपल्याला व्रताचे पारणे कसे करायचे आहेत, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, यंदाच्या महाशिवरात्रीची तिथी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:34 होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत आणि उपवास हा रविवारी अर्थात 15 फेब्रुवारीला करायचा आहे. आता आपण प्रथम जाणून घेऊ महाशिवरात्रीचं व्रत कसे प्रारंभ करायला पाहिजे. तर महाशिवरात्रीचे एक दिवस पहिले म्हणजेच महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी एक टाइम भोजन ग्रहण करावे आणि आपण ब्रह्मचर्याचं पालन देखील करावे. आपण या प्रकारे त्रयोदशी तिथीला नियम धारण करावे आणि चतुर्दशी तिथीला म्हणजेच महाशिवरात्रीला व्रताला प्रारंभ करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. शास्त्रानुसार तिळयुक्त पाण्याने स्नान केलं पाहिजे किंवा पाण्यामध्ये गंगाजल आवश्यक टाकावे. त्यानंतर सूर्य भगवंताला अर्घ्य अर्पण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीचे पूजन, बिल्व वृक्षाचे पूजन आवश्यक करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीचं पूजन, बिल्व वृक्षाचं पूजन विशेष रूपाने केले जातं. महाशिवरात्रीला बिल्वपत्र तोडले जात नाही, याची सावधानी ठेवावी आणि या प्रकारे आपण महाशिवरात्रीच्या व्रताचा प्रारंभ हा करावा. बघा, आपण महाशिवरात्रीचं व्रत धारण केल्यानंतर, स्नान केल्यानंतर माथ्यावरती त्रिपुंड, गळ्यामध्ये रुद्राक्ष आवर्जून धारण करावा. शास्त्र सांगते की आपण जेव्हा शिवरात्री व्रत करतो तेव्हा हा संकल्प आवश्यक करावा. हे भगवान शिव, मी आपल्या कृपेने महाशिवरात्रीचं व्रत करत आहे. माझ्या या व्रताला आपण सफल करावे. माझ्यावर कृपा करा आणि आपण दिवसभर चांगले नियमाचे पालन देखील करावे. त्रिपुंड लावण्यासाठी हाताच्या 3ही बोटावर विभूती लावावी आणि कपाळावरती डावीकडून उजवीकडे लावावी आणि अशा प्रकारे कपाळावर त्रिपुंड लावले जाते. महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये 2 वेळेचे स्नान असते. बघा, एक ब्रह्ममुहूर्त स्नान जे सूर्योदयाच्या आधी केले जाते आणि दुसरे स्नान जे आहे ते संध्याकाळच्या आधी, जेव्हा प्रदोष काळ लागण्याच्या आधी स्नान झाल्यानंतर आपण 4 प्रहारची पूजा ही करावी. 4 प्रहारची पूजा अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे प्रयत्न करावे की 4 प्रहारची पूजा आपण करावी. आपण 4 प्रहारची पूजा करू शकत नसाल तर आपण 4 प्रहारच्या पूजेमध्ये सहयोग द्यावे किंवा शिवालयामध्ये बसून जागरण केलं तरी देखील आपल्यासाठी अत्यंत श्रेष्ठ आहे. रात्रीचे जागरण, रात्रीचे जप तप, रात्रीचे ध्यान हीच महाशिवरात्री आहे. शिवालय असेल तर शिवालयामध्ये जाऊन 4 प्रहारची पूजा करावी. जर नसेल तर घरात बसून ही पूजा करावी. पार्थिव म्हणजेच मातीचा शिवलिंग बनवून आपण त्याची पूजा केली पाहिजे. आपण पूजन करू शकत नसाल तर जो व्यक्ती पूजन करत असेल त्यांच्यासाठी आपण सामग्री आणून दिली तरी सुद्धा श्रेष्ठ आहे. आता सर्वप्रथम निश्चित काळ म्हणजे काय हे समजून घेऊया. निश्चित काळात केलेल्या पूजेची सिद्धी ही लवकर प्राप्त होते असं म्हटलं जातं. सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवरती सक्रिय होते आणि या काळातच आपण महाशिवरात्रीचा निश्चित काळ असे म्हणतो. बघा, या दिवशी शिवतत्व पृथ्वीवरती अवतरत असल्याने निश्चित काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो. निश्चित काळाची वेळ ही 15 तारखेला मध्यरात्री 12:28 पासून ते 1:18 पर्यंत असणार आहे. भगवान शिवशंकरांची महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा करण्याला जितकं महत्व आहे तितकंच महत्व 4 प्रहरावर पूजा करण्याला सुद्धा आहे. बघा, या पूजेला यामपूजा देखील म्हटलं जातं. रात्रभर जागरण करून महादेवांची आपल्याला 4 वेळा पूजा करायची असते, म्हणून तर तिला 4 प्रहर पूजा असं म्हटलं जातं. शास्त्रानुसार या 4ही प्रहरामध्ये शिवलिंगावर वेगवेगळ्या द्रव्यांनी अभिषेक केला जातो. बघा, महाशिवरात्रीची ही 4 प्रहरची पूजा करायची असेल किंवा तुम्हाला 4 प्रहरी पूजा करायची नसेल तर तुम्ही दिवसातून एकदा म्हणजे एकतर सकाळी किंवा फक्त प्रदोष काळामध्ये पूजा करणार असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या हाताने मातीचा अथवा वाळूचं शिवलिंग बनवून त्याची पूजा करता येईल
किंवा आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याची देखील आपण पूजा करू शकतो. पण आपल्याला प्रत्येक प्रहराला पूजा करायची असेल तर आपण हे शिवलिंग एखाद्या ताटामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण प्रत्येक प्रहराची पूजा ही करायची आहे. आणि प्रत्येक प्रहराला प्रसाद म्हणून तुम्ही 4 प्रकारची फळे देखील ठेवू शकता. आणि प्रत्येक प्रहराची पूजा झाली की शिवलिंगाला धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि मनोभावे नमस्कार सुद्धा करायचा आहे. आता आपण या 4 प्रहारची माहिती देखील जाणून घेऊया. नंबर 1, प्रथम प्रहार. प्रदोष काळाचा जो मुहूर्त आहे सायंकाळी 6:01 सुरू होतो आणि रात्री 9:23 असतो. जो प्रथम प्रहार आहे आणि शास्त्रानुसार या प्रहारामध्ये गायीच्या दुधाचा अभिषेक करावा आणि भगवान शिवांचे ओम ईशानाय नमः मंत्र बोलत आपण प्रथम प्रहरामध्ये भगवान शिवांचे पूजन करायला प्रारंभ करावे. प्रथम प्रहरामध्ये पूजेचे विशेष महत्त्व आहे. तर गायीच्या दुधाचा अभिषेक करायला पाहिजे. प्रथम शिवपिंडीवर पाण्याचा अभिषेक करा आणि नंतर दुधाचा अभिषेक करावा. एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. नंबर 2, द्वितीय प्रहार. बघा या प्रहरामध्ये 9:23 पासून ते 12:35 हा प्रहर आहे. या पूजेमध्ये भगवान शिवांचे ओम आघोनाय नमः या स्वरूपाचे ध्यान करावे आणि दुसऱ्या प्रहरामध्ये गायीच्या दुधाच्या दह्याने अभिषेक करायचा आहे. दुसऱ्या प्रहरासाठी शिवलिंगावरती वाहण्यासाठी म्हणून बिल्वपत्र अर्थात बेलाच्या पानाचा मान आहे किंवा तुम्ही धोत्र्याचं फूल देखील वाहू शकता. एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. नंबर 3, त्रियामा काळ. हा तृतीय प्रहर आहे आणि यामध्ये रात्री 12:35 पासून ते पहाटे 3:47 हा प्रहर आहे. यामध्ये ओम वामदेवाय भगवान शिवाचे तिसरे स्वरूप आहे. ओम वामदेवाय नमः बोलून भगवान शिवांची पूजा करायची आहे. यामध्ये तुपाचा अभिषेक करायला पाहिजे. जर आपल्याला एखाद्या कामपूर्तीसाठी अभिषेक करायचा असेल तर उसाच्या रसाने किंवा हंगामी फळाच्या रसाने किंवा अन्य द्रव्याने देखील अभिषेक करू शकता. पण प्रत्येक प्रहरामध्ये शास्त्रानुसार अभिषेक सांगितलेला आहे. तर तिसऱ्या प्रहरामध्ये तुपाचा अभिषेक हा सांगितलेला आहे. तसेच नैवेद्य देखील आवश्यक दाखवावा. नंबर 4, उषाकाल. हा चौथा प्रहर आहे. यामध्ये 3:47 पासून ते 6:59 आहे. यामध्ये ओम सदोजाताय नमः हे भगवान शिवांचे चौथे स्वरूप आहे. ओम सदोजाताय नमः बोलून चौथ्या प्रहराची पूजा आवश्यक करावी आणि मधाने अभिषेक करावा. या प्रकारे भगवान शिवांचे 4 प्रहरामध्ये 4 द्रव्यांनी अभिषेक करावे आणि एखाद्या फळाचा नैवेद्य हा देखील दाखवावा. या 4ही प्रहारची पूजा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सकाळ झालेली असते. तर तुम्ही भगवान शिवशंकरांची आरती देखील करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही आंघोळ करून घ्या. आंघोळ वगैरे झाली की सकाळची देवपूजा वगैरे करायची. महाशिवरात्रीचा उपास सोडण्यासाठी म्हणजेच महादेवांना नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी छानपैकी गोडाचा असा स्वयंपाक करावा. शिवलिंगाला प्रथम नैवेद्य दाखवायचा. सगळी काही पूजा नंतर काढून घ्यायची. शिवलिंग पुन्हा आपण देव्हाऱ्यामध्ये स्थापन करायचं. जर आपण मातीचं अथवा वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल म्हणजे पार्थिव शिवलिंग बनवलेलं असेल तर नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी आपण ते शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकतो. तर मग अशा शिवलिंगाला विसर्जित कसं करायचं तर त्याच्या कडेकडेने पाणी ओतायचं. म्हणजे ते मातीचं जर शिवलिंग असेल तर ते बरोबर माती मिश्रित पाणी तयार होईल आणि मग आपण ते पाणी एखाद्या झाडाला घालून देऊ शकतो किंवा अशा ठिकाणी ओतू शकतो की जिथे ते कोणीही ओलांडणार नाही. सेम तसंच वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल तर याच पद्धतीने करावे. तर अशा पद्धतीने ही महाशिवरात्रीची 4 प्रहरची पूजा ही संपन्न होते. शास्त्र सांगते की शिवरात्रीचं व्रत आहे आणि त्या व्रताचं पारण चतुर्दशी तिथीला करायचं असतं. दुसऱ्या दिवशी 8:44 व्रताचं पारण हे करावं म्हणजेच 16 तारखेला. आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा महाशिवरात्रीच्या दिवशी प्रथम स्नान करावे. त्यानंतर व्रताची तयारी करावी. यानंतर पूजा सुरू करण्यापूर्वी आपल्या कपाळाला त्रिपुंड लावायला मात्र अजिबात विसरायचं नाहीये. यानंतर प्रत्येक प्रहाराला प्रथम पाण्याचा अभिषेक केल्यानंतरच तुम्ही त्या प्रहारानुसार दूध, दही, मध आणि तुपाचा अभिषेक तुम्ही प्रत्येक प्रहाराला करू शकता. आणि यानंतर अक्षदा, चंदन, अत्तर, बेल, फूल, तांदूळ इत्यादी पूजेचे जे साहित्य प्रत्येक प्रहाराला शिवपिंडीवरती अर्पण करावे. प्रसाद म्हणून तुम्ही एखादे फळ देखील ठेवावे. ही सामग्री अर्पण करताना ओम नमः शिवायचा जप करायला विसरू नका किंवा प्रत्येक प्रहारानुसार भगवान शिवशंकरांचं नाव मी वरती सांगितलेलंच आहे ते देखील नाव तुम्ही घेऊ शकता.
यानंतर दीप आणि अगरबत्तीने देवाची आरती करावी. देवाला फळाचा प्रसाद हा आवश्यक अर्पण करावा. बघा, शिवलिंगाचं पूजन करताना हळदी कुंकवाचा वापर अजिबात करायचा नसतो. तसेच शिवलिंगावरती लाल किंवा केवड्याची फुलं देखील अर्पण करायची नसतात. तांब्याच्या तांब्यामध्ये दूध दही ठेवून ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं नसतं. तसेच शिवपूजेमध्ये शंखाचा वापर सुद्धा अजिबात करायचा नाहीये. आता पूजेनंतर मंत्रोच्चार करत शिवासमोर बसावे. शिवरात्रीच्या दिवशी शिवचालिसाचं पठण हे आवश्यक करावे. या दिवशी शिवलीलामृताचं पारायण आवर्जून करायचं आहे. आणि शिवलीलामृताचं पारायण जर करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथ ऐकू शकता. तसेच या दिवशी सकाळ संध्याकाळ किंवा जे 4 प्रहार आहेत, निषिद्ध काळ आहे, यामध्ये तुम्ही शिवलीलामृतातील 11 वाद्ये मोबाईलवरती तरी ऐकण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली सुद्धा या दिवशी म्हणू शकता किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत शिवलिंगावरती 108 बेलपत्र सुद्धा या दिवशी अर्पण करू शकता. बघा, या दिवशी रुद्राभिषेक देखील नक्की करावा आणि मग तुम्ही कुठल्याही प्रहाराला रुद्राभिषेक करू शकता किंवा पहिल्या प्रहाराला करा, दुसऱ्या प्रहाराला करा, तुम्हाला जसं जमेल तसं. आणि अगदी या 4 प्रहार सेवामध्ये तुम्हाला रुद्राभिषेक करणे जर शक्य नसेल तर तुम्ही आधीही रुद्राभिषेक करू शकता, म्हणजे दिवसभरामध्ये. आणि या 4 प्रहरी सेवेमध्ये तुम्ही फक्त दुधाचा, पाण्याचा, मधाचा, दह्याचा जे काही तुम्हाला सांगितलं आहे तसेच बेलपान अर्पण करू शकता आणि भगवान शंकरांची उपासना करू शकता. प्रत्येकाने जास्तीत जास्त सेवा करून आपल्याला महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे. उपवास करा, तुम्ही नाही शक्य होत तर नाही केला तरी चालेल, पण सेवा करायला मात्र विसरायचं नाहीये. जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे. आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंच्या हातात आहे आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकरांच्या हातात आहे. म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा. तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर, त्याच्या वेळा, तसेच निषिद्ध काळ व महाशिवरात्री व्रत कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिलेली आहे. तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.